इकडे धाराशिव नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच भाजप आणि शिवसेनेतली युती फिसकटल्याची माहिती आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसला अशी टीका शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंखे यांनी केली। धाराशिव नगर परिषदेत शिवसेनेला गाफील ठेवत भाजपने 19 ठिकाणी विरोधी उमेदवार दिले असा दावा साळुंखे यांनी केला। वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यावरही भाजपने धोका दिल्याचा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे। आता धाराशिववरून तर बघा धोक्याचं नातं आहे। भाजपनं आम्हाला धोक्याचं नातं दिले। शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेवक 17 ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही 17 ठिकाणी फॉर्म भरा। पक्षाकडनं आम्हाला 17 ठिकाणीच फक्त मी फॉर्म दिले गेले आणि तेवढे आम्ही भरले। 41 उमेदवार असताना देखील नगराध्यक्ष उमेदवार आमच्याकडे 10 असताना देखील ही युती म्हणून आम्ही केलं आणि बदल्यात आम्हाला काय तर धोका दिला आम्हाला भाजप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.